अकोटमध्ये विश्व छायाचित्रण दिन उत्साहात साजरा, कॅमेऱ्याची भव्य मिरवणूक। अकोट तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने ऑगस्ट 19 रोजी विश्व छायाचित्रण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकोट शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री किशोर जुनघरे साहेब यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले। यावेळी त्यांनी फोटोग्राफर हा समाजातील एक अमूल्य घटक असल्याचे सांगत समाजातील विविध घटना, आठवणी आणि महत्त्वाचे क्षण जतन करण्यामध्ये फोटोग्राफरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले। या कार्यक्रमासाठी अकोट तालुक्यासह विविध गावांमधील फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॅमेऱ्याची बैलगाडीत आकर्षक सजावट करून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीला अकोट शहरातील शिवाजी चौक येथून सुरुवात झाली। त्यानंतर सोनू चौक, जयस्तंभ चौक, याकूब पटेल चौक, यात्रा चौक, नर्सिंग रोड मार्गे दुर्गामाता मंदिर, कबुतरी मैदान असा मिरवणुकीचा मार्ग होता। मिरवणुकीदरम्यान अकोट शहर पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले। पोलिसांच्या सहकार्यामुळे मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। मिरवणुकीनंतर श्री कैलास बाबा आश्रम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी फोटोग्राफर बांधवांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। सर्व फोटोग्राफर बांधवांनी विविध कार्यक्रमांचा आनंद घेत उत्साहात विश्व छायाचित्रण दिन साजरा केला। या कार्यक्रमामुळे अकोट तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांमध्ये एकजूट, बंधुभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। IB7 न्यूज अकोट प्रतिनिधी श्याम महाजन। हे तुमच्या या कामाच्या या रॅलीच्या माध्यमातून दिसून येते, कारण आपल्या व्यवसायाप्रती ऋण फेडण्यासाठी आपलं एक दायित्व आहे हे ओळखून तुम्ही ही सगळी रॅली करताय, हा दिवस साजरा करताय। अतिशय अभिमानाची बाब आहे आपल्या भागासाठी आणि तुम्ही आमच्या सर्वांसाठी। तर निश्चितच फोटोग्राफी हा पूर्वापार चालत आलेला जरी व्यवसाय असला तरी आज बऱ्याचशा आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून, इलेक्ट्रॉनिकच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टी आज मोबाईलमध्ये सुद्धा कॅमेरे आलेले आहेत, परंतु फोटोग्राफी थांबलेली नाही। आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा फोटो लागणारच आहेत आणि ते काढायचे आहेत। आणि त्यातही म्हणजे मीडिया आणि फोटोग्राफी यांचा नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत। म्हणजे तुम्ही जे चित्र दाखवणार त्यातूनच समाज काहीतरी उद्बोधन घेणार आहे किंवा काहीतरी त्या बोध घेणार आहे। 1939 साली त्या दरम्यान ते या कॅमेऱ्याने फोटोग्राफी करत होते, गावोगावी खेडोपाडी फिरून। या कॅमेऱ्याची सर्व पद्धत ही मॅन्युअल स्वरूपाची होती। याच्यामध्ये कोणतंच इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान वापरलेलं नसायचं। या लेन्समध्ये एक झाकण असायचं, ते काढल्यानंतर फोटोग्राफी होत होती आणि झाकण बंद झाल्यावर फोटो कम्प्लीट होत होता।